नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 52 मध्ये आपण पाहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून योगिता ऑफिसला जायला तयार झाली. प्रवीण पण त्यांचा आवरून कारमध्ये ती यायची वाट पाहत बसला होता. थोड्या वेळाने योगिता तिचा आवरून बाहेर आली. तिने आज अबोली रंगचा नेटवाला अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्यात ती खूपच क्यूट दिसत होती. तिला येताना पाहून प्रवीण तर भान हरून गेला. चेहऱ्यावर येणारी केसाची बट कानामागे टाकत तिने कारचा डोअर ओपन केला आणि त्याच्या बाजूला येऊन बसली. तो तिने कानामागे टाकलेली बट हळूच पुढे घेत तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाला, असू दे ना, अशी छान दिसतेस. बरं चल ना आता, ती लाजत म्हणाली. हो हो चल, तो भानावर येत म्हणाला. प्रवीण किती वेड्यासारखा पाहतोच राहतो, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. वेडाच झालो तुझ्या प्रेमात, तो रोमॅन्टिक अंदाजात तिच्या चेहरा आणत म्हणाला. बरं आता चल लवकर, ती त्याच्या चेहऱ्याला पकडून पुढे पाहायला सांगते. इकडे ध्रुवा पण तिचा आवरून ऑफिसला जायला तयार झाली होती. आई बाबांना नमस्कार करून ती घरातून बाहेर येऊन रिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभी होती. प्रवीण, अरे कुठे चाललास? गाडी आपण वेगळ्याच रस्त्याला, म्हणजे हा रस्ता तर तिच्या ओळखीचा होता पण ऑफिसचा नव्हता. प्रवीण, सांगणार रे, आपण कुठं निघालो आहे? ती उत्सुकतेने म्हणाली. आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना? हो मग काय? योगिता प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. मग आईबाबाचे आशीर्वाद नको घ्यायला? तो समोर पाहत म्हणाला. प्रवीण, तुला कसे रे हे सगळं लक्षात असतं? मी तर विसरलेच होते. थँक्यू सो मच अँड लव्ह यू, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तू विसरलीस तरी चालेल, पण मला विसरून चालणार नाही, कारण माझ्यामुळे तू त्यांना विसरलीस ना, तो समोर पाहून कार ड्राईव्ह करत म्हणाला. म्हणजे ती समजून न समजण्यासारखी करते. म्हणजे आपके दिल और दिमाग पे तो हमारे प्यार का बुखार सवार हुआ है ना, तो रोमॅन्टिक अंदाजात म्हणतो. तशी ती लाजते. अगं ती ध्रुवा कशाला थांबली इथे? प्रवीण समोर ध्रुवाला पाहून म्हणाला. अरे रिक्षासाठी थांबली असेल, योगिता म्हणाली. प्रवीणने एकदम ध्रुवासमोर गाडी उभी केली. तिने आधीच तर रागात पाहिले, नंतर प्रवीण आणि योगिता दिसल्यावर, अरे योगिता तू? प्रवीण जीजू, मला घ्यायला आलात तुम्ही? ध्रुवा चकित होऊन म्हणाली. हो बस ना पटकन, प्रवीण म्हणाला. त्याने गाडी स्टार्ट केली. अगं पण कधीपासून मी रिक्षासाठी उभी राहे, पण एक रिक्षावाला थांबला तर नाही, ध्रुवा वैतागून म्हणाली. तुझा चेहरा पाहून ते घाबरून पडत असतील, प्रवीण तिची मस्करी करत म्हणाला. काय जिजू, एवढा पण वाईट नाही म्हटलं माझा चेहरा. ध्रुवा समोर छोट्या मिररमध्ये मानवाकडी करत स्वतःला पाहून नाटकी करत म्हणाला. अगं वाईट नाही, पण चिडलेला असतो ना सारखा, प्रवीण हसून म्हणाला. वेट जिजू, तुम्ही काय मला पुन्हा घरी घेऊन आलात की काय? कार त्याच्या सोसायटीत जाताना पाहून ध्रुवा चकित होऊन म्हणाली. हो जा आईबाबांना म्हणावं मी आले. हो जा आईबाबांना म्हणावं आले मी ऑफिसवरून. जिजू, प्रत्येक गोष्टीत मस्करी कशी सुचते तुम्हाला? ए योगिता, सांग ना मला, आपण परत घरी का आलोय? ध्रुवा म्हणाली. ध्रुवा, परत तू आली आहेस? आम्ही पहिल्यांदाच आलोय, योगिता म्हणाली. हो तर तेच ग ध्रुवा. अगं किती बडबड, नुसती नॉनस्टॉप बोलत असते, म्हणत प्रवीणने कार पार्क केली आणि कारच्या ड्राईव्हमध्ये एक कॅरी बॅग काढून योगिताकडे दिली. काय आहे या? योगिता म्हणाली. तुला जॉब लागला ना, म्हणून पेढे आणले, प्रवीण म्हणाला. सर्व गोष्टी याच्या कशा लक्षात राहतात? योगिता मनात विचार करत होती. ए मला एक पेढा दे, ध्रुवा मध्येच म्हणाली. बरं हा घे, आणि तू येत असतील तर चल, नाही तर थांब गाडीतच, आम्ही आईबाबांना भेटून येतो, योगिता म्हणाली. जा तुम्ही, मी थांबते येथेच, ध्रुवा कानात एअरफोन टाकत म्हणाली. त्यानंतर दोघे पण जिन्यावरून वरती आले. बाबा बाहेरच बसले होते. अचानक योगिताला समोर पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. कसे आहात बाबा, म्हणत योगिताने बाबांना जाऊन बिलगली. मी बरा आहे, पण तुम्ही दोघे असे अचानक या म्हणत. कविता, अगं बाहेर ये, बघ कोण आले. अगं योगिता, अचानक फोन नाही, योगिताची आई किचनमधून बाहेर येत म्हणाली. तशी योगिता आईला जाऊन बिलगली. या जवाई बापू बसा, म्हणत योगिताच्या बाबांनी प्रवीणला आत बोलवलं.
अहो बाबा, ते जवाई बाबू वगैरे खूप ऑड वाटतं. तुम्ही मला प्रवीणच बोलत जा, प्रवीण म्हणाला. हो बाबा, तो बरोबर बोलते. मला पण नाही आवडत तुम्ही त्याला जवाई बापू वगैरे बोललेलं, योगिता मध्येच बोलली. का? तुला का नाही आवडत? तो बारीक डोळे करत तिच्याकडे पाहत म्हणाला. तेवढ्यात योगिताची आई दोघांसाठी चहा घेऊन आली. अगं, काल अक्षत आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून फोन केला असता तर थांबला असता तो, बाबा म्हणाले. अहो बाबा, अचानक ठरलं. म्हणजे प्रवीण म्हणाला, आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि आईबाबांचा आशीर्वाद घेऊन येऊ म्हणून, योगिता म्हणाली. ॲक्च्युली मी तिला कालच घेऊन येणार होतो, पण अचानक माझ्या एका मित्राचा फोन आला होता आणि मला तिकडे जावं लागलं. त्यामुळे मग सगळाच प्लॅन कॅन्सल झाला. अक्षत पुन्हा इकडं आला म्हणजे तिकडं तिला भेटायला पाठवून द्या, प्रवीण बोलत होता आणि योगिता त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत होती. काय झालं, अशी का पाहतेस? प्रवीण भुवया उचवत म्हणाला. नाही म्हणजे तुझं जर कालचं इकडं यायचं ठरलं होतं, मग मला कसं माहिती नाही, योगिता म्हणाली. अगं तेच तर, तुला अचानक इकडे घेऊन येऊन सरप्राईज करायचं होतं, पण सिद्धार्थच्या फोनमुळे सगळं फिसकटलं, प्रवीण म्हणाला. योगिताचे आई बाबा मात्र जवई मुलगी सोबत आपल्या पण किती विचार करताय हे पाहून खुश झाले. दोघांना मात्र आनंदी पाहून ते निश्चित झाले होते. बरं आई बाबा, हे घ्या पेढे, म्हणत योगिताने त्यांच्या हातात पेढ्यांचा बॉक्स दिला. दोघांना पण वाकून नमस्कार केला. बरं येतो आता आम्ही, योगिता म्हणाली. अगं आत्ताच तर आलीस आणि लगेच निघालीस? अगं आई, ऑफिसला जायचं आहे ना, योगिता म्हणाली. बरं मग पुढच्या संडेला दोघे पण या जेवायला, योगिताचे बाबा म्हणाले. बरं मी तुम्हाला फोन करते तसा, योगिता म्हणाली. प्रवीणने पण दोघांचा निरोप घेतला. इकडे ध्रुवा गाडीत बसून वैतागून गेली होती. त्याला दोघांना आलेलं पाहून मला वाटलं, आज मला दिवसभर कारमध्येच बसून राहावं लागतं का वाटतं. मी तिकडे तुझ्या घरी चहा घ्यायला बोलवशील म्हणून तुझी वाट पाहत होतो, प्रवीण म्हणाला. चहा कशाला, जेवायलाच या ना. पण उद्या, आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि मला पहिल्याच दिवशी लेट नाही व्हायचं, ध्रुवा ॲटिट्यूड दाखवत म्हणाली. बरं चल पटकन, म्हणत योगिता कारमध्ये बसली. 10-15 मिनिटात ते ऑफिस खाली येऊन पोचले. प्रवीणने कार पार्क केली. अगं तिघे पण लिफ्टच्या आतमध्ये आले. प्रवीण तू पुढे हो, आम्ही दोघी जरा वेळाने येतो. का ग, असं का? अरे पाठीमागच्या वेळी पाहिलंस ना, सर्वांची नजर कशी तुझ्यावर फिरवली होती. हो मग त्याचं, प्रवीण न समजण्यासारखं करतो. काही नाही, तू पुढे हो, मी येते थोड्या वेळाने. लिफ्ट थांबली तशी ती बाहेर येत म्हणाली. बरं ओके बाबा, म्हणत तो पुढे गेला. तो आत गेल्यानंतर थोड्या वेळाने योगिता आणि ध्रुवा आत आल्या. इंटरव्ह्यूला आलेल्या मुलांपैकी 7-8 मुलंच सिलेक्शन झालं होतं. त्यापैकी 4 मुलं येऊन एका बाजूला थांबली होती. योगिता आणि ध्रुवा तिथेच येऊन थांबल्या. एकमेकांना ग्रीट करून हँडशेक करत त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. इतर सिनियर कर्मचारी आपापल्या कामाला लागले होते. तेवढ्या समोरून स्वीटी गडबडीत आत येताना ध्रुवाला दिसली. योगिता, ती बघ स्वीटी आली, हिचं पण सिलेक्शन झालं वाटतं. अगं बघ लवकर तिच्याकडे, कसे सगळे डोळे फाडून बघतायत. स्वीटीने शॉर्ट फॉर्म ड्रेस, त्यावर हाय हिल्स, मेकओव्हर, ऑफिसला नाही तर जशी काय ही एखाद्या फॅशन शोलाच अशी तयार होऊन आली होती. ज्युनियर सिनियर सगळेच तिच्याकडे आवासून पाहत होते. ए हाय, माय सेल्फ स्वीटी, व्हॉट इज युअर नेम, ती पुढे येऊन योगिताच्या हातात हात मिळवत म्हणाली. योगिता तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाली. ओ नाईस नेम. स्वीटी सिलेक्शन झाल्याच्या आनंदात जग जिंकल्याचा आव्हानात योगिताशी बोलत होती. ही बया तर आता सगळ्यांना वेळ करून सोडणार वाटतं, ध्रुवा योगिताच्या कानात कुजबजली. चला, आज तुमचा ऑफिसचा पहिला दिवस आहे तर तुम्हाला मी ऑफिसची माहिती करून देते, ऑफिसची सिनियर स्टाफ दिया त्याच्याजवळ येत म्हणाली. बरं, म्हणत तिच्या मागे सगळे जायला निघाले. ती सगळ्यांना आधी श्रीधररावांच्या कॅबिनजवळ घेऊन गेली. ही आपल्या कंपनीची श्रीधर सरदेशमुखांची कॅबिन आहे. त्यानंतर तिने रोहितची कॅबिन दाखवली. ध्रुवा आणि योगिता पाठीमागेच उभ्या होत्या. त्यासोबत दिया ऑफिसच्या कामासंदर्भात सगळ्यांना समजावत होती. आणि ही आहे प्रवीण सरदेशमुखांची कॅबिन. दिया त्यांना बाहेरूनच सगळ्यांच्या कॅबिनी दाखवत होती.
दिया मॅडम, हे प्रवीण सरदेशमुख म्हणजे कंपनीचे ओनर श्रीधरराव सरदेशमुखांचा मुलगा का? स्वीटी मध्येच म्हणाली. हो, दिया म्हणाली. हिला काय करायचं आहे? ध्रुवा मध्येच म्हणाली. अगं ध्रुवा, गप्प राहा ना जरा, म्हणत योगिताने तिच्यावर डोळे मोठे केले. काय करायचं आहे म्हणजे आपण जिथे काम करणार आहोत तिथल्या मॅनेजमेंटविषयी सर्व माहिती आपल्याला नको का? स्वीटी ध्रुवाकडे पाहून रागीट लुक देत म्हणाली. आणि ही आहे तेजस सरदेशमुखांची कॅबिन, ते अकाउंट डिपार्टमेंट सांभाळतात. दियाने सगळ्यांना कंपनी आणि मॅनेजमेंटविषयी आणि कामासंदर्भात थोडीफार माहिती दिली होती. त्यानंतर सगळे आपापल्या डेस्कवर जाऊन बसले. योगिताचं लक्ष प्रवीणच्या कॅबिनकडे गेलं, पण बाहेरून आतील काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात दियाने एक फाईल आणून दिली. याची स्टडी करा म्हणून ती सांगून गेली. तेवढ्यात योगिताच्या डेस्कवरचा फोन वाजला. त्या आवाजाने ध्रुवाने लगेच तिच्याकडे पाहिले. हॅलो योगी, ये ना कॅबिनमध्ये, प्रवीण पळवीकडून म्हणाला. प्रवीण, अरे वेडा आहेस का तू? असं कसं येऊ? कुणी पाहिलं तर? योगिता म्हणाली. ध्रुवा उठून योगिताच्या जवळ येत, जिजूंचा आहे ना? योगिताने ध्रुवाकडे पाहून होकारार्थी मान डोलवली. ये ना मग, तुला कशाला कोण काय बोलते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुझा बॉस आहे, त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल, प्रवीण पलीकडून म्हणाला. प्रवीण, नको ना, आपण ना लंच ब्रेकमध्ये भेटूया, योगिता म्हणाली. तुला कॅबिनमध्ये बोलवलं ना, जा ना मग, कोणाला घाबरतेस? ध्रुवा म्हणाली. योगिताने तिच्याकडे पाहून डोळे मोठे केले. ये पटकन, मी तुझी वाट पाहतोय, म्हणून त्याने फोन ठेवला. एवढ्या सगळ्या स्टाफसमोर असं बिनाकामाचं प्रवीणच्या कॅबिनमध्ये जाणं योगिताला योग्य वाटत नव्हतं. कसला विचार करतेस? जा ना पटकन, ध्रुवा म्हणाली. शेवटी इकडे तिकडे पाहत कोणी तिला पाहत नाही याची खात्री करून घेत योगिता उठून कॅबिनच्या दिशेने गेली. ती आत आल्याबरोबर प्रवीण तिच्या जवळकडे पाहून भुवया उचवत स्माईल करत होता. काय रे प्रवीण, तू जरा वेडा आहेस का? मी कोण आहे ते तू आणि ध्रुवा सोडली तर अजून कोणालाही माहिती नाही. पाहणाऱ्यांना वाटेल आधी त्या दिवशी रोहित सर माझ्याकडे कसे पाहत होते. योगिता घाबरत जात आत मी म्हणते परत माघारी वळली. अगं अगं, किती घाबरतेस? आणि असं परत जाण्यासाठी मी तुला कॅबिनमध्ये बोलवलं आहे का? तो तिच्या जवळ येत म्हणाला. प्रवीण, अरे कोणी येईल, मला भीती वाटते. तो तिला जवळ घेणार तसं दरवाजावर नॉक करायचा आवाज आला. तरी मी तुला म्हणत होते ना, आता जरा पुन्हा रोहित सर आले असणार ना तर माझं काही खरं नाही. योगिता आता चांगलीच घाबरली होती. आणि खरंच रोहित होता. योगिता आज पुन्हा प्रवीणच्या कॅबिनमध्ये पाहून तो आता चांगलाच वैतागला होता. काय नाव आहे मिस तुमचं? रोहित तिच्यावर नजर रोखून म्हणाला. योगिता, ती अडखडत म्हणाली. मी तुम्हाला बॉसच्या कॅबिनमध्ये पाठवलं नव्हतं, मग तुम्ही इथे कशा? रोहित अजूनही तिच्याकडे पाहत होता. इकडे प्रवीण मात्र रोहितची रिॲक्शन पाहून गालात हसत होता. आणि योगिताला बिचारीला मात्र विनाकारण रोहितचं बोलणं ऐकून घ्यावं लागत होतं. दिसताना तर साध्या भोळ्या सोज्वळ दिसतात, साधेपणाचा मुकुटामागे मागे तुमचं हे असे धंदे चालू आहेत का? रोहित पुढे म्हणाला. तशी ती बाहेर निघून गेली. प्रवीण, मी उद्या घरी येतो. यापूर्वी तर कधीच ऑफिसमध्ये असा वागला नाहीस आणि आताच काय झालंय तुला? रोहित रागात टेबलवर फाईल आपटून परत गेला. बघ ध्रुवा, मी नको म्हणत होते तर मला जबरदस्ती आत पाठवलं आणि मला पहिल्याच दिवशी रोहित सरांचा ओरडा पडला. काय तो तुला ओरडला? तू तर तुझ्या नवऱ्याच्या कॅबिनमध्ये गेली होतीस, त्याला तुला ओरडायचं कारण काय? ध्रुवा चिडून म्हणाली. ध्रुवा, तुला आणि मला माहिती आहे तो माझा नवरा आहे, पण ऑफिसमध्ये इतर कोणालाही हे माहिती नाही ना, योगिता तिला समजावत म्हणाली. शिट यार, ध्रुवा डोक्याला हात लावत म्हणाली. ध्रुवा मॅडम, काय सुरू आहे तुमचं? रोहित परत त्यांच्या कॅबिनमध्ये जाता जाता म्हणाला. दुपारी ध्रुवा आणि योगिता चहा प्यायला कॅन्टीनमध्ये गेल्या. तेवढ्यात हाय योगिता म्हणत तेथे स्वीटी आली. आल्याबरोबर तिची गडबड सुरू होती. सकाळपासून त्या दिया कडून तिने ऑफिसबद्दल आणि मॅनेजमेंटबद्दल बरीच माहिती करून घेतली होती आणि ते सर्व आता ती ध्रुवा आणि योगिताला सांगत होती. ए योगिता, आपले बॉस प्रवीण सरदेशमुख आहेत ना,
तो खूप हँडसम आहे. तो बोलता बोलता मध्येच म्हणाली, काय तू भेटलीस का? योगिता म्हणाली, नाही ग, मला दिया सांगत होती. बघ योगिता, या महामायेच्या नजरेतून जिजूंना वाचव. ध्रुवा हळूच योगिताच्या कानात पुटपुटली. मला त्यांना पाहायचं आहे कसे आहेत बॉस आपले ते. म्हणजे सगळे म्हणतात ना खूप हँडसम आहेत म्हणून. त्यानंतर पण बराच वेळ तिची बडबड सुरू होती आणि इकडे ध्रुवा योगिताचं डोकं खात होती. योगिता ऐकतेस ना, ही चुडेल काय म्हणते ते. ध्रुवा, तू बाई जिजूंना सांभाळ, ध्रुवा ओव्हर ॲक्टिंग करत म्हणाली. योगिता पण स्वीटीच्या तोंडून प्रवीणचं कौतुक ऐकून जलस फील करत होती. स्वीटी येऊ दे, नाही तर इतर कोणीही, मग येऊ. माझा प्रवीण असा कोणाला पण भाव देणार नाही, योगिता मनात म्हणत होती. असेच 2-4 दिवस गेले. या 2-4 दिवसात योगिता 4-5 वेळा प्रवीणच्या कॅबिनमध्ये रोहितला सापडली. त्यामुळे रोहित तिचा रागराग करत होता. त्यात आणि एका फाईलच्या छोट्याशा इश्यूवरून ध्रुवावर पण तो ओरडला. ध्रुवा पण मनातून त्याला शिव्या घालत होती. योगिता कामातच होती की तिच्या मोबाईलवर प्रवीणचा कॉल आला. हा बोल, योगिता म्हणाली. योगी, खाली ये ना, कॅन्टीनमध्ये कॉफी घेऊया, प्रवीण पलीकडून म्हणाला. तू कुठे बाहेर गेला होतास का? योगिता म्हणाली. हो ग, अगं एक मीटिंग होती, तिकडे गेलो होतो. तू ये ना पटकन, प्रवीण म्हणाला. नको रे, रोहितने मला एक फाईल दिली आहे आणि ती जाईपर्यंत पूर्ण करायला सांगितली आहे, योगिता म्हणाली. तितक्यात हाय योगिता, काय करतेस म्हणत स्वीटी योगिताच्या डेस्कजवळ आली. तिने पटकन कॉल कट केला. हा बोल स्वीटी म्हणत तिने तिच्याकडे पाहिलं. चल ना, चहा प्यायला जाऊ कॅन्टीनमध्ये, स्वीटी म्हणाली. अगं माझं काम बाकी आहे, तू जा, योगिता म्हणाली. ती तिथून दियाच्या डेस्कजवळ गेली. दिया मॅडम, चला ना, मला कॉफी घ्यायची, जाऊया, स्वीटी म्हणाली. मी येईन तुझ्यासोबत, पण आधी हे मॅडमचं बोलणं बंद कर, दिया म्हण. बरं, मला तर नुसतं दिया बोलायला आवडेल, स्वीटी. त्यानंतर त्या दोघी खाली कॅन्टीनमध्ये जायला निघाल्या. इकडे प्रवीण योगिता येत नाही म्हटल्यावर एकटाच कॅन्टीनमध्ये कॉफी घेत होता. रोहितच्या वागण्याचा विचार करून गालात हसत होता. त्याला पण रोहितची मजा घ्यायला खूप आवडत होतं. दिया, हा कोण आहे ग? स्वीटी डोळे विस्फारून प्रवीणकडे दियाला विचारत होती. तेच तर, ते आपले बॉस प्रवीण सरदेशमुख, दिया म्हणाली. काय? हा आहे तो? म्हणजे ते हे आहेत? दिया, यार कसला डॅशिंग दिसतोय हा तर. तू सांगितलं त्यापेक्षा पण किती हँडसम आहे हा, स्वीटी तो बसला होता त्या टेबलवर जात म्हणाली. अगं थांब, आपण इकडेच बसूया, दिया तिला पाठीमागून आवाज देत म्हणाली. दिया तिला थांबत होती, पण स्वीटीच्या कानात प्रवीणला पाहून कुठलाच आवाज शिरत नव्हता. तिने त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी ओळख पण करून घेतली. त्याने पण तिच्या प्रश्नाची हसून उत्तरे दिली. दिया मात्र बाजूला उभी राहून त्या दोघांचं संभाषण ऐकत होती. तिच्या बडबडीला कंटाळून तिथून उठून वरती आला. त्याने केबिनमध्ये जाता जाता योगिताकडे पाहून एक डोळा मिचकावला. तसं तिने त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले. तेवढ्या स्वीटी आणि दिया पण आल्या. स्वीटी तर प्रवीणला पहिल्याच पासूनच हवेत होती. त्यानंतर ती तिच्या डेस्कवर येऊन बसली. तेवढ्यात रामू काकांनी तिला रोहितने कॅबिनमध्ये बोलवलं आहे म्हणून निरोप दिला. ती पटकन उठून रोहितच्या कॅबिनच्या दिशेने गेली. योगिता, हिला ना नुसतंच नाचायला पाहिजे, ध्रुवा योगिताच्या डेस्कजवळ येत म्हणाली. आणि हा रोहित आपल्याला जास्त काम देतोय. मी तर आता जिजूंना सांगणार आहे, म्हणजे ते बरोबर रोहितला पनिश करतील. काही काय ध्रुवा, जा पटकन तुझं काम कर, योगिता म्हणाली. तितक्यात स्वीटी एक फाईल घेऊन प्रवीणच्या कॅबिनच्या दिशेने जायला निघाली. योगिता, ती बघ, प्रवीण जिजूच्या कॅबिनमध्ये जाते, ध्रुवा म्हणाली. जाऊ दे ग, रोहित सरांनी काही काम सांगितलं असेल. ती बघ, तिच्या हातात फाईल दिसते ना, ती द्यायला जात असता, ध्रुवाला समजावत म्हणाली. कॅबिनच्या मिररमध्ये पाहत तिने आधी केस नीट केले, त्यानंतर लिपस्टिक काढून ओठावर लावली. वाकडं तिकडं तोंड करून ती कॅबिनमध्ये जायच्या आधी स्वतःला पाहत होती. ती बघ, तिची काय नाटकी चालू आहेत, ध्रुवा योगिताच्या दाखवत हसत म्हणाली. आतून प्रवीणला पण हिची नाटक दिसत होती. त्यानंतर ती नॉक करून कॅबिनमध्ये आली. ती आतून कॅबिन पाहतात
आत आली. हातातली फाईल टेबलवर ठेवत रोहित सरांनी ही फाईल दिली आहे, ती प्रवीणच्या डोळ्यात पाहत म्हणाली. त्याने लगेच समोरच्या लॅपटॉपकडे आपली नजर वळवली. तिच्याकडे न पाहता ठेव म्हणाला. तिला अजूनही समोर उभी पाहून म्हणाला, अजून काय आहे का? तो लॅपटॉपमधून डोकं वर काढत जरा चढत्या आवाजात म्हणाला. नाही म्हणत ती पटकन बाहेर पळाली. तो मात्र मान डोलत पुन्हा आपल्या कामात लागला. प्रवीण, अरे आपण रोहितला तरी सांगायला हवं ना मी कोण आहे ते. घरी आल्यानंतर योगिता प्रवीणला म्हणाली, मला तर ना रोहितचे रिॲक्शन आणि त्याचे बोलण्याची खूप मजा येते, म्हणून अजून काही दिवस त्याची मजा करूया. आपण नंतर सांगितल्यानंतर कसला रिॲक्ट होईल तो ते पाहायला खूप मजा येईल. प्रवीण रोहितचा रागावलेला चेहरा आठवून मोठमोठ्याने हसत होता. योगिताला पण हसू येत होतं. दोघे पण रोहितचं वागणं आठवून खळखळून हसत होते. सुमित्रा त्याच्या रूमकडे निघाल्या होत्या. या दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकून त्यांची पाऊल प्रवीणच्या कडे वळली. प्रवीण प्रवीण त्या दरवाजावर नॉक करत त्याला आवाज देत म्हणाला. मम, अगं ये ना. तो अजून हसत होता. अरे असं कसं दोघे पण हसताय, काय झाले? त्या पण हसत म्हणाल्या. अगं तो रोहित. प्रवीण अजून पण पोट धरून हसत होता. मला म्हणाला मी उद्या घरी येतोय वहिनीला भेटायला. हे बोलत तो पुन्हा हसायला लागला. मला नीट सांग तरी, नुसतं हसतोय काय? सुमित्रा म्हणाली. त्यानंतर प्रवीणने त्यांना रोहितची गंमत सांगितली. ते ऐकून सुमित्रांना पण हसू आलं. प्रवीण, अरे इतरांना कधी सांगायचं तेव्हा सांग, पण रोहितला खरं सांग आता. सुमित्रा म्हणाल्या. हो आई, मी पण याला तेच म्हणते तर, याला रोहितची मजा घेण्यात मजा येते. योगिता तोंड बारीक करत म्हणाली. मग उद्याच्या दिवस थांब बघ, तो तुला उद्या नाही तर परवा कॉल करेलच. प्रवीण म्हणाला. मला आजच म्हणत होता मी काकूंना तरी फोन करून तुझी ही नाटकं सांगणार आहे. प्रवीण हसत म्हणाला. सुमित्रा थोडा वेळ थांबून त्या पुन्हा त्यांच्या रूममध्ये जायला निघाल्या. योगिता, तुम्ही पण आता आराम करा आणि परवा रखमा येते, सुमित्रा जाता जाता म्हणाल्या. इकडे श्रीधरराव पण लॅपटॉपवर काही काम करत होते. सुमित्राने हसत रूममध्ये प्रवेश केला. त्यांना हसताना पाहून श्रीधरराव म्हणाले. अगं अशी एकटी वेड्यासारखी का हसतेस? अहो ते प्रवीण आणि योगिता म्हणत त्या हसायला लागल्या. बरं मला पण सांग, म्हणजे मी तुझ्यासोबत हसतो. त्यानंतर त्यांनी रोहितचे कारनामे श्रीधररावांना सांगितले. ते ऐकून हसत होते. विनोदाचे ठीक आहे, पण रोहितला तरी आता योगिताची खरी ओळख सांगायला हवी, श्रीधरराव म्हणाले. योगिता पण आता तेच म्हणत होती, पण तुमचा लेक आला, रोहितची अजून मजा बघायची आहे, सुमित्रा म्हणाल्या. उद्या तू त्याला फोन करून जेवायला बोलून घे ना. बरं मी उद्या त्याला फोन करते, सुमित्रा हसून म्हणाल्या. इकडे योगिता फ्रेश होऊन बाहेर आली. प्रवीण ऐक ना, ती बेडवर बसत म्हणाली. बोल तुझं तोय मी. तो तिची मजा घेत म्हणाला. ती स्वीटी आहे ना, तिच्यापासून जरा तू लांब राहा, योगिता काळजीने म्हणाली. मी कधी तिला चिकटायला गेलो? प्रवीणचा आता तिची मजा घ्यायचा चांगलाच मूड झाला होता. प्रवीण, हा मस्करीचा विषय नाही. ती मुलगी जरा जास्तच मॉडर्न विचारायची वाटते. मला ती चांगली नाही वाटत, योगिता म्हणाली. मला ते ती छान वाटली, प्रवीण तिची पुन्हा मजा घेत म्हणतो. प्रवीण, मी तुला सांगितलं ना तिच्याशी जास्त बोलू जाऊ नकोस. मगाशी मी पण तुझ्या कॅबिनमध्ये येताना कशी मेकअप वगैरे करत होती, तुला तर आतून दिसलंच असेल की. आणि दुपारी आम्ही कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला गेलो तेव्हा मला म्हणाली, आपले बॉस प्रवीण सरदेशमुख खूप हँडसम आहेत, तू पाहिलं का? तो असा आहे, तो तसा आहे, बरंच गुणगान गात होती. तरी बरं तेव्हा तुला तिने पाहिलं पण नव्हतं. अजून पण बराच काही ती तुझ्याविषयी बोलत होती, योगिता स्वीटीची ॲक्टिंग करून प्रवीणला सांगत होती. त्याला मात्र तिच्या बोलण्याचा खूप हसू येत होतं. प्रवीण, तू हसू नकोस नुसता, मी सांगितलेलं लक्षात ठेव, योगिता चिडून म्हणाली. योगी, तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का? तो तिला जवळ घेत म्हणाला. तुझ्यावर आहे पण तिच्यावर नाही, योगिता म्हणाली. माझ्यावर आहे ना, मग तिचं आपल्याला काय करायचं आहे? आज स्वीटी आली, उद्या दुसरी कोणी येईल, आणि मग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीहून तुझ्या माझ्यावरचा विश्वास डळमळील होणार का?
योगी, आपलं नातं आपल्यालाच खूप पुढे घेऊन जायचं आहे आणि या प्रवासात आपला एकमेकांवर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे ना. मी फक्त तुझाच आहे. तुझ्या हृदयातलं माझं स्थान कायम अढळ असावं, मला तर एवढंच हवं आहे. तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. आय लव्ह यू म्हणत ती त्याला बिलगली. आय लव्ह यू टू म्हणत त्याने तिला हळूच कपाळावर ओठ टेकविले. आपल्या प्रेमाच्या माणसाच्या तोंडून मी फक्त तुझाच आहे हे वाक्य ऐकून किती स्पेशल फील होतं ना. योगिता पण आज खूप स्पेशल फील करत होती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.